आज मी तुम्हाला ज्वारीच्या पिठापासून पालक आणि शापू मिक्स करून वडी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा 5 मिरच्या घेतलेल्या, तुमच्या तिखटाप्रमाणे थोड्याशा कमी जास्त करा। एक गड्डी लसूण घेतलेला आहे, देशी लसूण एकदम बारीक असा आहे। त्याच्यामध्ये 3 तुकडे मी आल्याचे टाकणार आहे, एकदम बारीक आकाराचे, ते अर्धा इंच आहेत। 3 चमचे हे मी चण्याची डाळ भिजत घातली होती, एक 20 मिनिटं तरी भिजली पाहिजे फक्त चांगली। हे बघा हाताने दाखवते तुम्हाला, अशा पद्धतीमध्ये भिजली पाहिजे। आता तुम्हाला जर चण्याची डाळ जर टाकायची नसली ना, तर मुगाची डाळ जरी 2 चमचे जरी टाकली तरी पण चालेल। थोडासा ओवा टाकणार आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा जिरं, भाजलेलं नाहीये, कच्चंच आहे। हे काय करणार आहे, मिक्सरला एकदा फिरवून घेणार आहे। पाण्याचा वापर जरा सुद्धा केलेला नाहीये, बंद चालू करून केलेलं आहे। तर असं दरदर केलं, एकदम बारीक आपल्याला पेस्ट करायची नाही। एका डाळीचे 2-2 सुद्धा तुकडे येते आणि एखादी अख्खे सुद्धा आहे। आता हे काय करते, मिक्सरमधनं वाडग्यामध्ये काढून घेते। वाडग्यामध्ये बघा मी काढून घेतलेले आहे। चण्याची डाळ ह्या चमच्या मापाने घेतलेली आहे, तर ह्या चमच्याच्या मापाने तुम्ही मुगाची डाळ पण घेऊ शकता, तुम्हाला जर चण्याची डाळ खायची नाहीये तर। हे फक्त ज्वारीचं पीठ आहे, ह्याच्यामध्ये काय तांदूळ वगैरे मिक्स नाहीये आणि वाटीत दाबून भरलेले। हे बघा अशा पद्धतीत सेम वाट्या आहेत सगळ्या, जे वाट्या दाखवणार इथून पुढे ते सेम वाट्यात। एक वाटी गच्च भरून पालक स्वच्छ धुवून नितळून मी कापून घेतलेले आहे, त्याची कवळी देठं सुद्धा मी घेतलेली आहेत। गरमीच्या दिवसात काय होतं माहिती आहे का, भाजीपाला सुद्धा थोडासा कमीच भेटतो आणि काय करावं जेवण जात नाही, त्यासाठी थोडंसं असं करून जरी ठेवलं ना, 1-2 दिवस फ्रीजमध्ये राहू शकतात वड्या। ह्या सेम वाटीच्या प्रमाणे हे मी शापूची भाजी पण घेतलेली आहे, स्वच्छ धुवून नितळून मग मी कापून घेतलेली आहे। आता तुम्हाला जर शापू नसेल टाकायची तर नाही टाकू शकता, नुसते पालक जरी टाकले तरी चालेल। ह्याच्या अगोदर पण मी ज्वारीच्या पिठाच्या वड्या अपलोड केलेल्या आहेत, त्या पण तुम्ही तशा पद्धतीने पण बनवू शकता, अशा जरी बनवलं चालेल। 6 ते 7 मी ह्याच्यामध्ये कढीपत्ता घेतलेला आहे, स्वच्छ धुवून कापून घेतलेला आहे, त्याच्यामुळे काय होतं चव छान येते। एकदा करून बघा तसं। 1 चमच्यापेक्षा थोडंसं जास्त असं सफेद तेल घेतलेले आहेत, थोडीशी हिंग पावडर, चवीप्रमाणे टाकायचं मीठ, मसाल्याच्या डब्यातला अर्धा चमचा हळद, हळदीचा खूप छान कलर येतो, घरची हळद आहे आपल्या। कोथिंबीर, आता कोथिंबीर तुमच्या आवडीप्रमाणे थोडीशी कमी जास्त केली तरी पण चालू शकतं। आता हे काय करायचं, पाण्याचा वापर करायचा नाही, कारण हे सगळं थोडंसं ओलसरच आहे, तर एकदा मिक्स करत राहायचं, जर लागलं तरच पाणी वापरायचं। मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे बघा अशा पद्धतीमध्ये। पाण्याचा वापर अजून जरा सुद्धा केलेला नाही, त्याच्यामध्ये एकदम थोडंसं एक जो चमचा तुम्हाला मी दाखवला का नाही डाळीसाठी, तो चमचा अर्धा लिंबाचा रस पिळायचा, जर तुम्हाला आवडत असेल तर पिळा, नाही जरी टाकलं तरी पण चालू शकते। आता हे चांगलं मिक्स करते आणि ह्याच्यामध्ये काय करणार आहे माहिती आहे का, थोडं पाणी टाकून हे चांगलं घट्ट मळून घेणार आहे मी। मस्त असं बघा मिक्स केलेलं आहे। ह्याच्यामध्ये 1 चमचा तुम्ही धने पावडर टाकली तरी चालेल, नाहीतर डाळ बारीक करताना 1 चमचा तुम्ही अख्खे धने जरी टाकले तरी चालेल, कच्चेच टाकायचे, काय भाजून घ्यायची गरज नाही आहे। तर अशा पद्धतीत बघा पीठ झालेलं आहे। आता आपण याचं करून घेऊया। आता आपल्याला जसं आवडेल तसं करायचं, बारीक मोठे। आता हे नुसतं ज्वारीचं पीठ आहे, ह्याच्यामध्ये आपण चण्याची डाळ टाकलेली आहे अशा पद्धतीमध्ये। त्याच्यात तुम्ही चिमूटभर जर खायचा सोडा जरी वापरला तरी चालेल आणि नाही वापरला तरी चालेल, जास्त जाड पण करायची नाहीत बघा अशा पद्धतीमध्ये। कढई मी गरम करत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये एक रिंग ठेवली, त्याच्यावर आपली वडीचे चाळण ठेवलेली आहे। चाळणीला काय केलेलं आहे, थोडंसं एकदम मी तेल लावून घेतलेलं आहे, तर अशा पद्धतीमध्ये ठेवायचं। आता ह्याला काय करायचं, झाकण लावायचं आणि बारीक गॅसवर जरी शिजवून घेतलं तरी चालेल आणि मीडियम गॅसवर जरी शिजवून घेतलं तरी चालेल, एक 10 ते 12 मिनटं। पूर्ण झाकण असं ठेवलं तरी चालू शकते किंवा थोडंसं उघडं ठेवलं तरी चालेल। मी पॅक ठेवणार आहे आणि शिजवून घेणार आहे। वडी बघा मी शिजवून घेतलेली आहे आणि खाली उतरून घेतली शिजल्यानंतर। वडी थोडी गरमच आहे, पूर्ण थंड होऊन दिली तरी पण चालू शकतात। आपल्या आवडीप्रमाणे कापायची, हिला लहान मोठे असे। हे बघा मस्त असे कापले जाते अशा पद्धतीमध्ये। मी ते बाकीच्या पण कापून घेते। वड्या बघा मी कापून घेतलेल्या आहेत, तेल मी गरम करत ठेवलेलं आहे। आपण वडी सोडून घेऊया, बिलकुल वडी तेलकट होत नाही, एकदम कुरकुरीत। आता आपण एवढेच भाजून घेऊया, पलटी करून घेऊया आपण, एकदम कोरड्या बरं का। प्रवासाला वगैरे कुठं जर तुम्ही जात असेल का नाही, तर अशा ज्वारीच्या पिठाच्या न्यायच्या, त्यात तुम्ही आता पालक टाकले, मेथी टाकून सुद्धा मी बनवलेली आहे। हिरवी मिरची खात नसेल तर तुम्ही लाल मिरची टाका, त्याच्यामध्ये नेऊ शकता, छान लागेल अशा। आणि गोल्डन कलरवर फ्राय करायचे तर अशा पद्धतीने बघा, गोल्डन कलरवर चांगल्या फ्राय करायच्या, मस्त एकदम कुरकुरीत होतात, बिलकुल तेलकट नाहीत। आणि ह्या वड्या 8 ते 10 दिवस अशाच्या अशा राहतात। शिजवलेल्या सुद्धा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता, जेव्हा हवा आहे ना तेव्हा तुम्ही ही काढून थोड्याशा गरम करून किंवा
आता शोलो फ्राय करून जरी केल्या तरी चालू शकते किंवा अशा फ्राय करून जरी काढल्या तरी चालते. बघा किती मस्त, एकदम कुरकुरीत. आता हे थोडंसं वरती तुम्हाला तेल दिसत असेल, एकदम सुक्या सुक्या होतात. आता हा फेसासारखा आपण गरम गरमच काढल्यात ना, एकदम कुरकुरीत एकदम. करून बघा एकदा. मी राहिलेल्या अशा पद्धतीनं करून घेते. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.